एका उष्णता पुढचा प्रॉब्लेम घ्या. एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 ग्रॅम वस्तुमानाचा 0 सेंटीग्रेड तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100 तापमानाचे किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळले म्हणजे 50 तापमानाचे पाणी तयार होईल. बर्फ वितळण्यासाठी अप्रक्रोश दिले 80 किलो कॅलरी, बाष्पन दिले 540 आणि उष्णता किती 1 दिलेली आहे. अ थर्मली इन्सुलेटेड पॉट हॅज 150 gram ice at temperature 0 degrees centigrade. How much steam of 100 degrees centigrade has to be mixed to it so that water temperature 50 degree will be obtained. हे तुम्हाला गिवन त्यांनी सगळं दिलेलं आहे. आन्सर मध्ये बघा, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज मराठी हा रूल आपला बघा. अकॉर्डिंग टू उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार उष्णता विनिमय तत्वानुसार बघा, आपल्याला किती डिग्री पाहिजे सेंटीग्रेड, 50 डिग्री पाहिजे. किती पाहिजे 50 अंश. मग हीट रिक्वायर्ड टू ऑब्टेन water at 50 degrees centigrade कंसात Q equals to heat required to convert ice, किती म्हणतात आईस 0 डिग्री, याचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे पाण्यामध्ये, इनटू वॉटर at 0 degree centigrade Q1 plus heat required to raise temperature of water from 0 degree centigrade to किती पाहिजे आपल्याला 50 डिग्री सेंटीग्रेड, याला Q2 म्हणा. मराठीमध्ये बघा, म्हणून डिग्री सेंटीग्रेड पाणी मिळण्यासाठी लागणारी उष्णता Q बरोबर 0 अंश सेल्सिअस बर्फाचे सेंटीग्रेड पाण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी लागणारी ऊर्जा Q1 अधिक 0 अंश सेंटीग्रेड पाण्याचे
50 अंश सेंटीग्रेड तापमान वाढण्यासाठी लागणारी ऊर्जा Q2. करेक्ट. परंतु Q1 काय तुमचा आईस बर्फ इंटू वॉट यल मेल्ट. मराठीमध्ये यम बर्फ गुणिले य वितळणे. आता आईसचा यम त्यांनी किती दिलेला आहे त्या ठिकाणी 150 ग्रॅम मास दिलेले आहेत. किती आहेत 150 ग्रॅम. 150. यल वितळ किती दिलेले आहेत अप्रकट उष्मा 80 किलो कॅलरी 80 किलो कॅलरी म्हणजे कॅलरी पर ग्रॅम दिलेले आहेत. करेक्ट. 15 8 2800 आणि हे 1 2 0 12,000 कॅलरी. अँड आणि Q2 काढून घेऊया. Q2 काय आहेत यम वॉटर सी वॉटर इंटू वॉट डेल्टा टी. पाण्याचं मास किती आहे 150. पाण्याचा बाष्पीभवन किती दिलेला आहे सॉरी उष्माधारता किती आहेत C1 दिलेली आहे. तापमानात बदल किती पाहिजे आपल्याला 50 पाहिजे. 0 पासून कसा आहे 50 तो 50 वजा 0 150 150 आणि हे 50 15 5 75 आणि हे 2 0 कॅलरी. म्हणून मग तुमचा Q काय आलेला आहे Q1 अधिक Q2 म्हणून Q बरोबर Q1 किती आहे 12,000 अधिक 7,500 म्हणून Q किती आलेला आहे 12,000 आणि 12 7 19 19,500 कॅलरी हा झाला तुमचा Q. एक वेळ घेऊया. This heat energy is to be supplied by stream of mass m. म्हणून वस्तुमान m असलेल्या वस्तूला लागणारी उष्णता ऊर्जा म्हणून Q बरोबर M गुणिले कसलं पाहिजे आपल्याला पाण्याचं C वॉटर इंटू वॉट तापमानात बदल प्लस M L वेपर. म्हणून मग Q किती काढले तुम्ही 19,500 बरोबर. हा M काय करा कॉमन काढून घ्या
सी वॉटर तुमचा किती डेल्टा टी किती आहे 100 वजा 50. टेम्परेचर काय म्हटले बघा या ठिकाणी 50 पाहिजे. 100ला पाणी उकळतं अधिक यल व्हेपर किती काढलाय दिला त्यांनी 540. म्हणून मग हा बघा हा एम बाहेर कॉमन काढून घेतला. हे सी वॉटर लिहिलं एक डेल्टा टी हा लिहिला मध्ये अधिक चिन्ह हे लिहिलं आणि यल व्हेपर बाष्पनांक किती दिले 540 आलं. म्हणून 19,500 एम 100 वजा 50 50 अधिक किती आले हे तुमचे 540. म्हणून मग 19,500 एम हे किती होतात 590 गुणिले तरी काय होतील भागिले होतील. 19,500 भागिले काय तुमचे 590 बरोबर एम. हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला म्हणून एम बरोबर 1950 भागिले 59. आता आपण भागाकरिता करून बघूया. एकोणसाठ 3 जर गुणलं तर 9 त्रिक 27 7 2 5 त्रिक 15 15 2 17 177. 15 7 गेले 8 5 आला 1 1 0 किती आले 180. परत 3 भाग दिला 177 3 उरता बाकीतून तरी पण चालेल हरकत नाही. म्हणून मग एम बरोबर किती आले 33 ग्रॅम. मराठीत म्हणतो आपण याला ग्रॅम म्हणजे जी. म्हणून बघा या ठिकाणी म्हणून therefore 33 ग्रॅम ऑफ स्ट्रीम of 100 degree centigrade should be mix. मराठी काय की 100 ग्रॅम तापमानाची 33 ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी. आपण काय करूया हे डायरेक्टली घेऊया मराठीसाठी. डिलीट करून टाकूया. इथं 33 आपले आन्सर येईल. हे सॉरी खूपच कट झालेले हे. आणि क्वेश्चन मार्क काढून टाकूया. किती आले हे 33 ग्रॅम. हे झालं आन्सर. ओके. आणि आता लास्ट नंबरचा क्वेश्चन. यातला शेवटचा पुढचा क्वेश्चन बघा.
एका कॅलरी मापीचे वस्तुमान 100 ग्रॅम असून विशिष्ट उष्णधारकता 0.1 किलो कॅलरी पर के जी सेंटीग्रेड आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम वस्तुमानाचा आणि त्याची कॅलरी उष्णता 0.4 विशिष्ट उष्णधारकतेचा व 30 अंश तापमानाला द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 ग्रॅम वस्तुमानाचा 0 अंश सेंटीग्रेड तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रण तापमान किती होईल? A calorimeter has mass 100 gram and specific heat 0.1 kilocalorie per kg degree centigrade. It contains 250 gram of liquid at 30 degree centigrade having specific heat 0.4 kilocalorie kg centigrade. If we drop a piece of ice of mass 10 gram at 0 degree centigrade, what will be the temperature of the mixture? परत घेऊया. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, उष्णता विनिमय तत्वानुसार heat gain by ice equals to heat lost by calorimeter plus heat lost by liquid. मराठीमध्ये बर्फाने ग्रहण केलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने दिलेली उष्णता अधिक पाण्याने दिलेली उष्णता. करेक्ट. आता बर्फाचं घेऊया. म्हणून एम आईस L melt plus M ice C water into delta T equals to M calorie C calorie delta T dash plus M liquid C liquid delta T dash. M ice किती दिलाय तुम्हाला? 10. L melt 80 हे पाठ करून ठेवायचा. जर समजा पेपरला दिलं नाही तर हे L ice हे पाठ करावं लागेल. प्लस एम आईस किती आहे तुमचा? 10. सी वॉटर किती असतो? 1. डेल्टा टी तुमचा काय आहे? टी मायनस 0. करेक्ट. त्याच्यानंतर एम
कॅलरीमीटरचा एम किती दिला आहे तुम्हाला? 100 ग्रॅम दिलेला आहे वस्तुमान. सी कॅलरीमीटर किती दिलेला आहे? 0.1 स्पेसिफिक हीट. टेम्परेचर किती दिलंय तुमचं कॅलरीमीटरचं? 30 डिग्री सेंटीग्रेड. कशातून ते मायनस करतोय आपण? दोघातून. प्लस एम लिक्विड 250 250 दिली बघा वस्तुमान लिक्विडचं. त्याची काय दिली उष्णता? 0.4 दिलेली आहे. 0.4 गुणिले सेम 30 मायनस टी. 10 गुणिले 80 किती आले? 800 अधिक 10 गुणिले 1 गुणिले टी 10 टी बरोबर 100 गुणिले 0.1 किती आले ते? 10. 30 वजा टी आहे तसाच. 25 चोक 100 250 गुणिले 0.4 किती येतात? 100. 30 वजा टी म्हणून 800. 10 टी 30 वजा टी 30 वजा टी जर तुम्ही बाहेर कॉमन काढले तर हे काय उरत आहे? 100 अधिक 10. म्हणून 800 अधिक 100 टी बरोबर 110. गुणून घ्यायचे 110 गुणाकार करा. 800 अधिक 10 टी 11 त्रिक 33 आणि हे 2 शून्य 3300 आणि वजा 110 टी. हा मायनस जाऊ द्या, हा इकडे येऊ द्या. अधिक 110 टी बरोबर इकडे त्यांनी काय होऊन जातील? वजा होऊन जाईल. वजा 800 अधिकचा काय झाला? वजा. म्हणून मग 100 आणि 110 120 टी 3300 वजा 800 किती आले? 2500. म्हणून टी बरोबर 2500 भागिले 120 एक एक शून्य काय झाले? कट. म्हणून टी बरोबर 250 भागिले 12. गुणाकार करून घेऊया. भागाकार 12 250 12 दुने 24 1 0 उरला. करेक्ट. त्याच्यानंतर शून्य घेतला आणि पॉइंट दिला. 12 96 सोडून द्या. इथे आलं टेम्परेचर 20.8. therefore T equals to 20.8. दिस इज युअर आन्सर. पण सॉरी कशात? डिग्री सेंटीग्रेड मध्ये घ्यायचं आहे. डिग्री सेंटीग्रेड. right. Therefore temperature of mixture will be म्हणून मिश्रणाचे तापमान म्हणून
तापमान होईल. इथे 5च्या प्रकरणाचे आपल्याला सगळे जे होते प्रॉब्लेम ते सगळे झालेले आहेत. थोडं याचं प्रॅक्टिस जास्त वेळेस करा, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, बाय.